हॅलो, स्वागत आहे तुमचे दीपा रेसिपीच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मग मी आज रेसिपी घेऊन आलेली नाही आहे। मी आज घरच्या घरी विलायची पावडर कसं बनवायचं आहे ते सांगणार आहे। महागडे विकत आणण्यापेक्षा तुम्ही हे घरी एकदा नक्की ट्राय करून बघा। मी इथे डीमार्टमधून 25 ग्रॅम विलायचीचं पॅक घेऊन आलेलं आहे, कारण की माझ्याकडे ऑलरेडी घरामध्ये 25 ग्रॅम विलायची होती, म्हणून मी 25 ग्रॅमचंच विलायचीचं पॅक आणलेलं आहे। आता हे दोन्ही विलायचीचं एकत्र करायचे आहे। ही आता दोन्ही मिळून 50 ग्रॅम विलायची झालेली आहे आणि 50 ग्रॅम विलायचीचं पावडर भरपूर प्रमाणात होतं। 3 ते 4 महिने हे सहज टिकतं। आणि आता आपल्याला गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवावं। पॅनवर आपल्याला हे विलायची छान गरम होईपर्यंत भाजायची आहे, जास्त वेळ भाजायची नाही। आणि हे थोडी गरम केल्यामुळे जास्त काळ टिकते। आणि ही 50 ग्रॅममध्ये विलायची पावडर 2-3 महिन्याचं हे पावडर होतं। पटकन गोड पदार्थ करायचा असला की आपण चमच्याभर हे पावडर टाकू शकतो, म्हणजे कुटायची गरज नाही प्रत्येक वेळेस। आणि आता हे थंड झाले की आपल्याला मिक्सरमधून बारीक काढून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता विलायची ही थंड झालेली आहे। जास्त गरम नाही करायची, हाताला येईल एवढीच गरम करायची आहे, एकदम कडक करायची नाही। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढायची आहे। यामध्ये साखरसुद्धा घालायची गरज नाही। न साखर घालताही या विलायचीचे छान पावडर होते। कुणी साखर घालतं, यामध्ये साखरसुद्धा घालायची गरज नाही। आणि मिक्सरला छान बारीक पावडर करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता मी मिक्सरला छान असं बारीक पावडर करून घेतलेली आहे। आणि आता हे विलायची पावडर चाळणीच्या मदतीने आपल्याला छान असं याचं बारीक पीठ करून घ्यायचं आहे। आणि आता मी हे सर्व पावडर चाळून घेत आहे, कारण की जे वरचं भुसा आहे तो परत आपल्याला एकदा काढून घ्यायचा आहे मिक्सरमधून। आणि जो उरलेला असतो एकदम शेवटचा, तर तो आपण चहापत्तीमध्ये टाकू शकतो, फेकून देऊ नका। चहापत्तीमध्ये कामाला येईल। तर तयार आहे आपलं, बघू शकता तुम्ही वेलची पावडर किती छान तयार झालेला आहे। आणि हे 3 ते 4 महिने पीठ हे आपलं पावडर हे तयार झालेलं आहे। तर तयार आहे एकदम घरच्या घरी झटपट आपलं हे विलायची पावडर। आणि तुम्ही कोणत्याही गोड पदार्थामध्ये हे विलायची पावडर पटकन टाकू शकता। आणि गोड पदार्थामध्ये विलायची पावडर टाकल्याने गोड पदार्थाची चव अजून वाढते आणि खूप छान लागते। आणि जो उरलेला जो भुस्सा असतो तो आपण चहापत्तीमध्ये टाका, चहालाही छान चव येते विलायची पावडर टाकल्यामुळे। जर माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। आणि अशा पॅकबंद डब्यामध्ये ठेवा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।